शोना, मला कळलं तू मुंबईत कोणता सिनेमा करणार होतीस ते. माझा एक हा पण सिनेमा फ्लॉप जाईल. तो राजवीर सूर्यवंशी फार चांगला माणूस आहे, त्याच्या नादाला नको लागूस. व्हॉट डू यू मीन? तो चांगला आहे, मी काय वाईट आहे का? असं नव्हतं म्हणायचं मला शोना, पण त्या राजवीरच्या समाजात खूप रिस्पेक्ट आहे, मान सन्मान आहे. इतरांसारखं त्याचंही आयुष्य बर्बाद नको करू. शट अप गंगा. तो राजवीर सूर्यवंशी कोणीही असो, मला फरक पडत नाही. आपण फक्त प्रॉफिट अँड लॉस एवढाच विचार करायचा. अँड यू डोंट वरी अबाउट चांगलं अँड वाईट. ओके, ह्या जगात आहे ना चांगलं वाईट, देर इज नो सच कन्सेप्ट. आणि तू आहे ना कुठेतरी लिहून ठेव, MLA अफेअर. आपला हा सिनेमा आत्तापर्यंतचा इंडस्ट्रीला सगळ्यात जास्त पैसा कमवून देणारा सिनेमा ठरेल. आपल्या आयुष्याचा गल्ला भरेल गल्ला. आणि त्यानंतर मग तू म्हणतेस तसं आहे ना, आपण या इंडस्ट्रीला बाय बाय करू आणि कुठेतरी मस्त फॉरेनला शिफ्ट होऊ. नाईस. पण शोना हे अगं प्लीज स्टॉप दिस पण अँड बीन ना. ओके, कसं आहे ना, आयुष्यात माणसात अडकून नाही राहायचं, पैशात अडकून राहायचं. आणि हे सगळं काय मी पहिल्यांदा करतेय का? डोंट बी स्केअर्ड गंगा. ओके, शोना सगळं मॅनेज करेल. यू जस्ट चिल आणि जरा साईडला थांब, मला रील्स बनवू दे. हा, हॅशटॅग शोना. कोण पाहिजे तुम्हाला? ओ बाई, कोण पाहिजे तुम्हाला? कोणाला भेटायचंय का? जा, तुझी लादी पुसून घे जा. हा, मीच पुसली असते आता, पण मोठ्याने तू मासली सांगितली लादी पुसायला. नाही पुसत जा. नका पुसू, मला काय. मोठ्याने तू मासलीच लादी पुसायला सांगितली. त्या पिओ वहिनींकडे माणसं येणार आहे ती. नका पुसू, मी मोठ्याने सांगते. मोठी तू तुझं काम कर, मी करते की. जा, मी करते. नवीन कोण दिसतोय? काकी तर नव्हतं ना? ओ काकी साहेब. हा, दरार काय अवस्था झाली काकी साहेबांची. केवढा दरार होता पहिला ह्यांचा. लोक निश्चित चळचळा कापायची ह्यांच्याकडे बघून, पण आता कुत्र बी हुंगा ह्यांना. काय नाही हो, ह्यांना असंच पाहिजे. स्वतःच्या हाताने धोंडा मारून घेतला पाया. वाघिणीची पार शिळीच झाली. अहो, विरूबाईला जीव मारायचा प्रयत्न केला या काकीने, तरी बी मोठ्या आईने ह्यांना घरात आसरा दिलाय का नाही, हीच लई मोठी गोष्ट आहे म्हणायची.
अहो असल्या बायला ही घरातलीच काय त्या सगळ्या गावातली घाण काढायला हवाय पाहिजे. बरोबर बोलला ना. आता माझा हात दगडाखाली आहेत म्हणून काय बोलत नाही. मला एकदा सत्तेत येऊ द्या, मग नाही तुमच्यावरनं घाणा फिरवला ना तर नावाची कांचन सूर्यवंशी नाही मी. नमस्कार नमस्कार, या या बसा. बोला, काय अडचणी आहेत तुमच्या? पिवळीने माझं एक प्रकरण त्या तहसील ऑफिस मध्ये दिलंय रेशन कार्डाचं. हा. पण ते व्हिडिओ माझं प्रकरणच मंजूर करून झालंय बघा. अण्णा, काळजी करू नका. मी स्वतः बीडीओंना फोन करून त्यांच्याशी बोलून घेते. ते नक्कीच तुमचं काम मार्गी लावतील. वहिनी साहेब, रानात बोर घेतलंय. अरे वा वा वा. इतके हेल्पट मारून झालं, पण वीज कनेक्शनला काय परवानगी दिली नाही. मी एक काम करते, नाग्या भाऊजीसनी हे सांगते. मग तुमच्यासोबत ते ऑफिस मध्ये येतील. मग तुमचं काय म्हणणं आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते बघून योग्य ती मध्यस्थी घालतील. आणि जरी नाहीच झालं काम तर मग मी स्वतः येईल ऑफिसात. जी वहिनी. पिवळीनी आज तुमच्यामुळे विरुबाया नसून पण कमी जाणवत नाही तुमच्यामुळं. तर काय कारभारीनीची लय भारी जोडे बघा तुमची. तुम्ही इकडं आणि विरुबाया तिकडे. कामाचा जोरदार सपाटा चालू आहे दोन्हीकडनं बघा नुसता. आता तुम्ही सगळ्यांनी विश्वास टाकलाय म्हणल्यावर आम्ही तो जपलाच पाहिजे ना. चला वहिनी, लय उपकार झालं तुमचं. इथू आता या. नाग्या, हे नाग्या. हा मामा, तुम्ही कधी आला? अरे कुठं ध्यान आहे तुझं? काय रे नाग्या, लय उदास दिसतोयस. मामा, अहो वीर्या नाही तर मला जिंदगीच उदास झाल्यावानी वाटते बघा. अहो सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी त्या सोबतच असायचो आणि त्याच्याबरोबर दिवस कसा जायचा हे कळायचं बी नाही मला. आता तो इथं नाही तर परवा इथं गेलोय मी. दिवस खायला उठले मला असं वाटायला लागले. अरे नाग्या, मला पण विरूची लय आठवण होती या बघ. अरे कोणच्या कामात उत्साहच वाटत नाही. पण आता त्यो इथं नाही तर आपली जबाबदारी वाढली आहे ना बघ. आपल्याला बसून कसं चालेल? अरे सुनबाईनं तिकडे सगळा मोर्चा सांभाळलाय. अरे विरूची सगळी कामं तीच हँडल करते आणि आपण बसून कसं चालेल सांग बरं. अहो मामा, ती वहिनी सोबत आपण कायमच उभा आहे की. पण मी काय म्हणतो, आपण जायचं का वीराला भेटायला मुंबईला? अहो मला लय भेट वाटते त्याला. हा अरे नाग्या, त्याला तिकडे जाऊ तर देत. अरे त्याचा जम तर बसू दे, मग जाऊ दे आपण खुशाल. नाहीतर असं व्हाय नगू की आपण तिकडं जायचो आणि त्याच्या गायाचं लोडणं व्हायचं. असं नग व्हायला व्यवस्थित नियोजन करून जाऊ आपण. हा मामा, आपल्या वीर येतो. माणसं जपून कशी कामं करायची ना हे लय चांगलं माहितीये त्याला. वस्ता देतो त्यातलं. आणि मी इथं बसून सांगतो तुम्हाला, एकदम धडाक्यात काम चालू असणार आहे त्याचं तिकडं. कसं असं तर असं आणि तसं तर तसं. खरंय तुझं नाग्या, पण ऐक, विरूकडे जाण्याचं नियोजन आपण नंतर बघूया. पण आज आधी आपण पियूकडे जाऊया. तिच्या दिवसभराच्या कामाचं नियोजन काय आहे ते आपल्याला बघावं लागेल. वय वय, चला चल.
शिंदे, या फाईलला माझा अप्रुव्हल आहे. ओके. ते PWD खात्यात द्या आणि त्यांना सांगा की लवकरात लवकर मला तो रस्ता पूर्ण झालेला पाहिजे. हो सर. ठीक. जाधव, काय बी म्हणा पण ही साहेब मंत्री झाल्यापासून लोकांची काम असे दाडादाडाच होत्यात. होय राव, खरं आहे की तुमचं. ह्यो असाच माणूस आपल्याला मंत्री पाहिजे. आता वीरूभाई आमदार म्हणले आपणच आमदार राव. विषय काय? मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. धरणग्रस्तांना न्याय 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 मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शांत राहा, शांत राहा. तुमचं काही काम असू द्या, त्यावेळेला आम्ही तुमचं काम सगळी मार्गाला लावतो आणि त्या कामासाठीच आम्ही इथं आहोत. त्याची तुम्ही काळजी करू नका. तोंडी आश्वासन लय झाली, आम्हाला आता तोंडी आश्वासन नकोय, आम्हाला लेखी पाहिजे, लेखी. हे बघा, लेखी देता येत नसते. तुमची कामं झाली म्हणजे बस ना. आम्हाला लिहून पाहिजे म्हणजे लिहूनच पाहिजे. आता आम्ही ऐकणार नाही. हे असं करून तुम्ही कायदा हातात घेताय बरं का, हे बरं नाही. धिक्कार असो, धिक्कार असो या जुलमी सरकारचा, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो जुलमी सरकारचा, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो या जुलमी सरकारचा, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो जुलमी सरकारचा, धिक्कार असो. तुम्हाला न्याय पाहिजे ना, मी तो मिळवून देईन. आणि हो, तुम्हाला जर लेखी पाहिजे असेल तर लेखी द्यायला तयारी आहे. नाही साहेब, तुमच्याकडून लेखी नको आम्हाला. तुमच्याबद्दल लय ऐकलंय आम्ही. तुम्ही 100% काम करू शकता, खात्री आहे आम्हाला. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. तुमच्याबद्दल आम्ही भरपूर ऐकलंय. बस मग, हा तुमचा जो विश्वास आहे ना, तो असाच राहू देत. येत्या 4 दिवसात तुमची सगळी कामं मार्गी लावतो. बोललो तर बोललो. उपकार झाले साहेब. राजवीर साहेबांचा विजय असो, राजवीर साहेबांचा विजय असो, विजय असो. बंधू आणि भगिनींनो, अहो तुमचे प्रश्न सोडवणं हेच माझं पहिलं आणि शेवटचं काम आहे. त्यामुळेच मी या मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलोय. मी या मंत्रिपदाची खुर्ची फक्त उभायला नाही घेतली. तुमचे जे काही प्रश्न असतील, जी काही कामं असतील, ती हक्कानं माझ्याकडे घेऊन या. आपण मिळून त्याच्यावर उत्तर शोधूया. अहो मी तुमचाच आहे, तुमच्या हक्काचाच आहे. बोललो तर बोललो. मंत्री राजवीर साहेबांचा विजय असो, मंत्री राजवीर साहेबांचा विजय असो, मंत्री राजवीर साहेबांचा विजय असो. तर आज या अनाथालयाच्या उद्घाटनासाठी माननीय आमदार राजवीर सूर्यवंशी इथं आले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अजून एक प्रमुख पाहुणे या इथे उपस्थित आहेत, मी त्यांचं स्वागत करतो. मराठी सिनेमाच्या आघाडीचे सिनेतारका सोनाजी या ठिकाणी आलेत, मी त्यांचंही स्वागत करतो. तर मी सोनांना विनंती करतो की त्यांनी आपलं भावना व्यक्त करावी.
काय बोलू मी. खरं तर अशा ठिकाणी आले ना की खूप स्पीचलेस होते. मी स्वतः अनाथ असल्यामुळे इथल्या या अनाथ मुलांचं सगळं दुःख कळतं मला. सो दॅट्स वाय सोशल वर्क म्हणून आज मी या ठिकाणी अनाउन्स करते की इथल्या 100 मुलांचा पुढच्या 10 वर्षासाठी शिक्षणाचा सगळा खर्च मी माझ्या शोल्डर्सवर घेते. आणि ह्यापेक्षाही पलीकडे कधीही तुम्हाला माझी गरज वाटली तर मला नक्की सांगा. हो ना स्वराज? हो दीदी. आणि यापेक्षा पलीकडे तुम्हाला माझी इतर काहीही गरज लागली तर मी ऑलवेज तुमच्या सोबत असेल. हो ना स्वराज? थँक्यू दीदी. तुम्हाला काहीही लागलं तर तुम्ही मला अगदी हक्काने सांगा, कारण मी तुमची आहे. आय एम युअर्स. थँक्यू. ओके. हाव. साहेब पुढच्या कार्यक्रमासाठी जायचंय, लोक वाट पाहत आहेत. 1-2 मिनिटं द्या मला. ठीक आहे सर. ओके. रेडी सगळे? येस. ओके ओके. 1 2 3. वन मोर राउंड. तुम्ही खेळा. हा. नमस्कार. मला तुमची ही बाजू माहीतच नव्हती. ती कोणालाच माहित नाहीये. हे फक्त माझ्यासाठी. जगाला वाटतं की शोना लोकांना पैशासाठी फसवते, पण तसं नाहीये. लोकांना फसवणाऱ्या लोकांना शोना फसवते आणि तो सगळा पैसा पुअर चिल्ड्रन मध्ये वाटून टाकते. राजवीरजी, विचार करा ना, मी जर खरंच इतकी वाईट असते तर त्या अंकुशरापासून माझ्या जीवाला धोका असताना सुद्धा मी का सोलापुरात परत गेले असते. आणि तुमच्या काकी, त्यांनी तुम्हाला बदनाम करण्यासाठी माझी मदत मागितली होती, पण मी तयार नाही झाले. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही विचारा त्यांना. त्यांनी मला घरातून बाहेर काढलं, पण तरी सुद्धा मी तयार नाही झाले.